सर्व उपस्थित माजी आणि सरपंच उपसरपंच नगरचे सभापती आणि आमचे सगळे क्रियाशील कार्यकर्ते यांचं पुन्हा एकदा स्वागत. काल संध्याकाळी कसं आमचं ठरलं की यावेळी निवडणूक थोडी वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायला लागेल. कार्यकर्त्याला एक वेगळ्या पद्धतीने ऊर्जा आणि वेगळ्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते किती मोठे आहेत हे 5-5, 7-7 माळ्याच्या इमारती अशा जागा 5-5, 7-7 माळ्याच्या इमारती अशा जागा सक्षम असे आपण कार्यकर्ते त्यांच्यावर दबाव ठेवले आणि त्यांच्याकडे एक 15-20-25 लोकांचा कार्यकर्त्यांचा संच देऊ आणि त्यांना कामं वाटून देऊ. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर समजा माझ्याकडे 300 मतदारांचं बूथ आहे तर तिथे मी साधारण 8 कार्यकर्ते आणि त्यांचा एक लीडर अशा पद्धतीने त्याची आखणी करू आणि मग त्या आमच्या एका कार्यकर्त्याला 50 मतदारांपर्यंत पोचायचं. त्या 50 मतदारापर्यंत पोचायची जबाबदारी त्या दिलेल्या कार्यकर्त्याची असेल. तो जाईल भेटेल त्यांना, कदाचित तो नसेल कुठे बाहेर गावी गेला असेल तर त्याच्या घरून त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा, घरातून चौकशी करायची आणि ह्या सगळ्या पद्धती आपल्याला कार्यकर्त्यांनी त्या मतदारांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. अशा पद्धतीची जर आपण निवडणूक आपण लढलो त्या निवडणुकीत आपण कुठे मागे राहणार. इलेक्शन मध्ये माझ्यासाठी आम्ही देणार आहोत आणि आपल्याकडे जसे सक्षम कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना अनुभव मार्गदर्शन करण्यासाठी आपण या सगळ्या मंडळींना बोलवलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपण खूप मोठ्या संख्येने आला तर तुमचं एकदा स्वागत करतो. त्याचबरोबर मोठ्या सकाळी मी फिरत असताना मला ज्या काही गोष्टी त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या ज्या लक्षात आल्या मी मी 50 लोकांची टीम बनवू आपल्या कार्यकर्त्यांनी. तिथे 4 व्यक्ती येतो की तिथे आपल्याकडे सक्षम कार्यकर्ते असतात त्याच्यावरती जबाबदारी द्या आणि इमारतीमध्ये जाण्यासाठी पण 5-5-6 माळे चालायचे आपल्या तिथे उमेदवार घेऊ किंवा आपला कार्यकर्ता सक्षम कार्यकर्ता त्या मतदारापर्यंत पोहोचला पाहिजे की आज तेच वेळ मतदार हा 5 वर्षातून एकदा अपेक्षा करतो की उमेदवाराने आमच्या घरी यावं, आम्हाला सांगावं, आम्हाला मतदान द्यावं. तर तेवढी एक त्याची आपण इच्छा पुरी केली पाहिजे असं मला वाटतं. बाकी राहिला प्रश्न निवडणूक यावेळी खूप जोरात म्हणजे होणार आहे. त्यांनी आज सत्तेत बसलेले त्यामुळे कटुनीती अवलंबतील, आपल्याला त्रास देतील, पण आपण आपल्या कार्यात कुठेही मागाय घ्यायची ना आपण सक्षम राहायचं आहे. तर त्या पद्धतीने ही निवडणूक झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि खास करून नव्याने खूप लक्ष निर्माण झाले येतात विचारणार बोलणार त्यांनी आपल्या लोकांची कार्यकर्त्यांची निवडणुकी ज्या भागात आपल्या कार्यकर्ता प्रचाराला जाईल तर त्या एका प्रमुख कार्यकर्त्याला त्या भागातल्या त्या विभागातली माहिती पाहिजे की जे काय अडचणी आहे आणि त्या अडचणीची आम्ही माहिती घ्यावी आणि लोकांना विचारलेल्या प्रश्नाची त्यांना उत्तरं देता आली पाहिजे. विरोधक काही बोलावलं पाहिजे. विरोधकांना यादी करतो की 35 वर्ष काय केलं व 35 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला माहिती असणारा आपला कार्यकर्ता असला पाहिजे. 35 वर्षापूर्वी आम्ही आम्हाला रोज काय झालं काहीच नव्हतं नाही. चंद्रसर काय होतं, नगर काय होतं म्हणजे आम्ही चालत पण जाती येऊ शकत अशी परिस्थिती होती. आज काय झालेलं आहे, चांगले रस्ते झालेले, पिण्याचं पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, आरोग्य सेवा आहे, काय नाही. त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची आणि एक वेगळी गोष्ट राजकारणाचा विषय होणार ज्या आपण राजनीतीमध्ये जातो त्या लोकांच्या विकासासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. पण शिक्षणासारखी जी व्यवस्था आहे आज चंदन साहेबला माझ्या माहितीप्रमाणे 1984ला पहिली शाळा त्याच्यात मी पण सभासद बोलणार आहे ती एक शाळा आपण इथे चालू केली आणि नंतरच्या भागात कोणीच लक्ष दिलं नाही. कशाने दादांनी ती शाळा कशी चालवली मी जवळून पाहिलं. जास्त नाही 500 का 1000 रुपये शिक्षकांना पगार होता पण त्यावेळी एकही माणूस समोर आला नाही. त्यामुळे ती शाळा चालू राहिली. आज हजारो मुलं मुली शिकल्या, डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, वकील झाल्या. विकास म्हणजे काय आपला समाज शिक्षित झाला. माझ्या 91 मध्ये काहीच नव्हतं. आमच्या मुली 4वीच्या पुढे शिकतच नव्हत्या. आम्ही हिंमत केली, आपण आम्हाला गाईड केलं, आपण आम्हाला सहकार्य केलं, आम्ही एक विद्यालय उभं केलं. आज तिथे 800 ते 850 विद्यार्थी उच्च शिक्षित झालेले
दरवर्षी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. आमच्याही कडे इंजिनियर, डॉक्टर, वकील झालेले आहेत. म्हणजे हा सगळा भाग शिक्षणापासून आपण पुढे आलो. सगळ्यात महत्वाचं भाषण करायला गेलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध पण आम्हीच पाठवलं आपल्याला. तर त्याच्यातून लोकांना कळलं पाहिजे की फक्त रस्ते रोड बनवणे एवढं अवलंबून नाही, तर विकासाच्या कामात शिक्षण आहे. नंतर कलाक्रीडा महोत्सव आता संपलेला आहे. आपल्या सगळ्या माहितीसाठी मुद्दाम मी सांगतो की गेली 36 वर्षे आपण कलाक्रीडा मंडळाच्या माध्यमातून आप्पांच्या मार्गदर्शनाखाली कलाक्रीडा महोत्सव भरवतो. आज मला वाटतं पहिलं 3.5 की 4.5 स्पर्धकांमध्ये कलाक्रीडा होते. यावर्षी 7,000 पेक्षा मला वाटतं 62,000 आणि काहीपेक्षा अधिक स्पर्धकांनी काही कलाक्रीडेमध्ये भाग घेतला. हा काय प्रकार आणि तिथे आपल्याला दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिका काही मानधन देत असते. आता यावर्षी ते मानधन वगैरे बंद केले, मॅरेथॉन आपलं बंद केलेलं आहे. हो, ह्या पण गोष्टी आपल्या विकासाची संबंधित आहेत. हो, मॅरेथॉन जाऊन बघितलं असेल तर 87-80 वर्षाच्या मोठ्याने तिथे धावता येते तरी काठीकांच्या स्पर्धेत भाग घ्यायचे. हाही उत्साह आपण लोकांकडे दिला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलता आल्या पाहिजे, आपल्याला सांगता आलं पाहिजे. समोरच्या लोकांनी, समोरच्या माणसाचं तोंड शांत करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपला कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाची आणि एक विनंती असणार आहे की दादाही बोलतील त्या विचार की आपल्याला 3 वर्ष हे काम करायचंय. फक्त शिक्षणावरून मतभेद गळ्यात कोण घेऊन चालणार नाही. घराघरात जायचं आहे आणि त्या ठरवलेल्या कार्यकर्त्यांनी रोज या दुसऱ्या दिवशी त्यांचा हे रचना रिपोर्टिंग केलं पाहिजे. ते रिपोर्टिंग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पुढची राजनीती सर्वांच्याकडे पुढे लागू. मला वाटतं आजच्या गोष्टी माझ्याकडे मार्गदर्शन खूप झालेलं आहे. सर्व आपले वरिष्ठ त्यांच्या त्या बाबतीत बोलतील. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद. यानंतर कार्यकर्त्यांना काही विचारायचं असेल, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, त्याची उत्तरं पाहिजे असतील तर तिकडे मी माहीत पाठवतो. बघा, कोण त्याला बोलायचं असेल ना, काय अडचणी तुम्हाला विचारायच्या असतील आपण भाषण करण्यापेक्षा चर्चा केलेली बरी. त्यामुळे तुम्हाला जर काही विचारायचं असेल, काय बोलायचं असेल, मुद्दे फक्त, बाकी काय ते भाषण काय बोला बोला. आता आमच्याकडे मी हा वासंत दिवाळी विष्णू ठाकूर स्मारक विद्यालय चंदनसार या शाळेत शिकलोय. त्यामुळे हा शिरगाव, कोपरी, गाजकोपरी किंवा पाटपाडा हे सर्व गावं माझ्या परिचयाचे आहेत. ह्या गावामध्ये पहिल्या ज्या महिला आहेत त्या जवळजवळ महिला तलावावर कपडे धुवायला जायच्या आणि जवळजवळ लोक गावातले 1 किंवा 2 विहिरीमध्ये पाणी भरायला जायचे. म्हणजे आपली होली गेल्यानंतर एकदम पाणी कमी व्हायचा. परंतु आपल्या माध्यमातून जी पाईपलाईन आली, 2-3 ज्या पाईपलाईन आल्या, त्या पाईपलाईनने हे जे गाव आहे ते सुजलाम सुफलाम झाले. परंतु आता पाण्याची जी टंचाई भासते, लोकसंख्या वाढल्याने भासते, परंतु लोकांना समजत नाही का पाणी का कमी पडतं. परंतु हे पाणी आता आपण देणार आहोत हे पण आपण लोकांना सांगतोय. परंतु हा जो आम्हाला पाणी आपण दिला, हा खऱ्या अर्थाने जल आशीर्वाद आपल्या सर्व जनतेला दिलेला आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि आभार मानतो. कसं माहिती का, 5 वर्ष नगरपालिकेत कोण मिळतच नाही अधिकाऱ्यांच्या. मग पूर्वी प्रफुल्लपणे कुठे काय झालं तर धावपळ करून पाण्याचा हे करायचं. तो पाण्याचा धुका आता मला माहित नाही का कमी येतो इकडे, पण जे असेल ते आपण करून देऊ.
बाकी कोणाला काय विचारा तर उत्तर मिळतील ना. तिकडे बघ. नमस्कार. आपण माननीय सर्वांचं मी आभार मानतो इथे. आणि मी मला एकच विचारायचं आहे साहेबांना की गरीब लोकांसाठी जे हॉस्पिटल तुम्ही भरपूर काही उघडले आहेत सगळी ठिकाणी, चंदन सारला बोला किंवा आपल्या बायपास नारंगीला सगळीकडे, पण मला एकच बोलायचं आहे, फक्त एक दातासाठी मोठं हॉस्पिटल उघडा गरिबांसाठी. कारण जसं सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे मुंबईला विटीला, आपण दुपाऱ्यामध्ये गेल्या वर्षी ज्यावेळी दादाचा वाढदिवस होता 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळी 9 जुलैला चोपाऱ्यामध्ये 400 बेडचं हॉस्पिटलची पूजा केली महानगरपालिकेचं. 9 जुलैला त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं क्षितिज उद्यानाचा वाढदिवस हा 25 कोटीचा चेक आणि 250 कोटी आम्ही शासनाकडून देऊ, बाकी 100-200 कोटी महानगरपालिका टाकेल. 400 कोटी रुपयाचं हॉस्पिटल येत्या 2 वर्षात आपण तयार करू. अब्बा को बहुत बहुत धन्यवाद. इस प्रोग्राम में हमें आने का अवसर मिला और अब्बा से मैं उम्मीद करता हूं कि बर्फपारा का जो रास्ता है, बर्फपारा भाटपारा का जो रास्ता है इतना बेहतर है सर कि कैसे कैसे करके पब्लिक आने जाने का गुजारा कर रहा है, तकलीफ उठा के कर रहा है. तो मैं उम्मीद करता हूँ अब्बा से ठीक है, एक रिक्शा का व्यवस्था अंदर और एक रास्ते का, बस इतना करवा दीजिए. बहुत बहुत धन्यवाद. ठीक है. मैं रास्ते बहुत जगह पे बहुत खराब है. आपने 35 साल में कभी गणपति खड्डे में आते हुए नहीं देखा, कभी नवरात्रि खड्डे में नाचते हुए नहीं देखा, कभी दिवाली के पटाखे खड्डे में नहीं फोड़े. दुर्भाग्य से इस साल हुआ, तो इसीलिए अपनी बॉडी चाहिए. बोला. अरे कोणाला काही विचारायचं नाही, अडचणी नाही काही, किंवा तुम्ही लोकांना कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडे काही मतं मागायला आलो नाही. तुम्ही मतं आता आणणार आहे, जोराने कामाला लागा एवढंच सांगायचं, मला काय भाषण नाही करायचं. पण तुमच्या काय अडचण असतील तर त्या बोला, त्याची उत्तरं देईल मी. तोपर्यंत दुसरा कोण विचारणार असेल त्यांनी तयारीत राहा, म्हणजे लगेच माहिती देता येईल. आप्पांनी बोलण्याची जी संधी दिली त्यांचे खूप आभार. आमच्या शिरगावचा कब्रस्तानचा अजून मुद्दा क्लिअर झालेला नाही. काय पाहिजे त्याच्यामध्ये लाईट, पाणी, आतमध्ये सफाईचं आणि वॉल कम्फर्टचं काम बाकी आहे. मला येऊन भेटा, आपण मीटिंग मध्ये जे बोलतात ना ते येऊन भेटा, सविस्तर चर्चा करा, करून देतो. आणि त्याच्यानंतर परत रायपाड्यामध्ये आम्ही राहतो, तिकडे पण रस्त्यासाठी बोलवलेलं, त्यांना दाखवलं, पण त्या टायमाला झालं नाही.
पण आता आम्ही विनंती करू का तुम्ही आल्यावरती आम्हाला आमचं काम होईल आणि ठीक आहे ठीक आहे, ही कामं करण्याकरताच आपण कुठले उमेदवार उभे करतो, करू आपण. एक तिकडे आतमध्ये 100 घर आहेत, पण त्याच्यासाठी पाण्याची लाईन नाही आहे आतमध्ये, तर ती एक तेवढं एक करून द्या. रीतसर सगळं जे नगरपालिकेत पैसे भरायचे ते भरून ऍप्लिकेशन करायला सांगा त्या लोकांना. मी माझं एक पर्सनल ऍप्लिकेशन करून जवळजवळ तरी वर्ष होत आलं. अरे मला भेटतात, मी रोज भेटतो ना लोकांना. मी मीटिंगची कशाला वाट बघतात? विरारला आलो तर मला भेटायचं का? मी भेटत नाही का? भेटतात मीटिंग मध्ये. अरे मी भेटतात बाबा, बोला की नाही येऊ. ठीक आहे, याच्यानंतर आम्ही अपेक्षा करू की तुमच्यानी काम करून भेटू. या बिंदास आहे, सगळ्यांना सांगतो. आम्ही रोज तर भेटतो सगळ्यांना. मी आहे, क्षितिज आहे, पण डायरेक्ट येऊन भेटा. ठीक आहे, धन्यवाद. बाकी कुणाला काय? हॅलो, आप्पा मी इकडनं तर राहणार आहे, पण आता एक थोडे दिवस नंतर एवढा झालेला आहे का कोण पण दुकानामध्ये जातात, मराठी बोला, कोणाला येत नाही बोलता, तर ते बोलतात नाही मराठीच बोला तुम्ही. त्याच्यामुळे भानगडी जास्त चालू आहे आता. त्यामुळे मुस्लिम लोकांना बोलतात कि तुम हिंदी बात मत करो, मराठी बात करो. कोण? बहुत जगह पे ऐसा चालू है, दुकानों में, मॉल में चालू है. अभी 2 दिन पहला इधर ही हमारे अरे 35 वर्षामध्ये अशी जबरदस्ती कोणाला झाली नाही. आता चालू झाली नाही दादा. आता प्रत्येक लोक बोलतात. अरे एखाद्याला मराठी नाही येत, हा, एखाद्याला मराठी नाही येत, शिकेल तो. जबरदस्ती घेतली. नाही ना, लोक बोलतात की नाही मराठीच बोलतो, मराठी नाही येणार तर कसा बोलणार तो, असा. अरे एखाद्याला नाही येत मराठी, बरोबर. काय करणार बिचारा तो माणूस? ते चुकीचं आहे. हा. अरे सगळ्या जाती धर्माचे लोक शांतीने राहतात आपल्या इकडे. तुम्ही काय बोलणार आहेत कधी? महिला कोणच काय बोलल्या नाही त्या. महिला पण मोठ्या संख्येने आहे. बसून बोललं तरी चालेल, बसून बोललं तरी चालेल. भैयानी लोक आहे ना, भैया लोक त्यांना हिंदी समजत नाही, तुम्ही मराठी बोलते त्याला. अरे बोला ना, काय काय मुद्दा काय तो मांडा. मुद्दा काय नाही आहे, हेच बोलते मी, त्याला मराठी कळत नाही. मराठी येत नाही मग. मराठी कळत नाही, त्याच्यामुळे काय बोलते असं ते लोक मला विचारते. अच्छा, मध्ये मध्ये मी हिंदीत पण बोलेल. बीच बीच में मैं हिंदी में बोलूंगा. सर नमस्कार. मी या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राहतो आणि 2016 पासून बहुजन विकास आघाडीचा सच्चा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी आपल्याला जसे म्हणजे विरार पासून मला सर्व चंदनचा यायचं असेल तर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास वेळ जातो. सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे ट्रॅफिकची. याविषयी आपण जर योग्य मार्गदर्शन करून त्या सुविधेमध्ये थोडासा चांगला बदल घडून आला अशी आमची अपेक्षा आहे. काय माहितीये का, ज्यावेळी क्षितिजला 25 कोटीचा चेक दिला ना हॉस्पिटल करता,
त्याच वेळी आपण विरार हायवे टू अर्नाळा MMRDA च्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करणार, वाइंडिंग करून. नंतर चोपारा हायवे टू निर्मळ, वसईचे दोन्ही हायवे म्हणजे सातिवली आणि वालीव वाटे ते वसई गाव, नायगाव ते वसई गाव, असे सगळे रस्ते अधिक एक रिंग रोड म्हणजे या सगळ्यांना जॉईन करणारा रिंग रोड हे पास करून घेतलं 1.5 वर्षापूर्वी. दुर्दैवाने या परिवर्तनाचं नाव काढलं आणि केंद्रात राज्यात सत्ता यांची आमदारांचे, पण दुर्दैवाने वर्षभरात टेंडरच नाही निघालं. लक्षात आलं का? त्या महानगरपालिकेच्या नंतर मी मागे लागतो त्याच्या, आणि त्या दृष्टीने अच्छा त्याच्यामध्ये 12 ओव्हरब्रिजेस पण आहे का, म्हणजे रेल्वेवर पण आणखी गावामध्ये पण असं सगळं मी तुम्हाला दाखवत होतो ते. धन्यवाद सर, आपण योग्य मार्गदर्शन आणि माहिती आम्हाला दिल्याबद्दल. कारण असे प्रश्न आम्ही ज्या प्रचाराला फिरवत आहोत आम्हाला विचारले जातात, त्याबद्दल आम्ही आता योग्य मार्गदर्शन. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना, मी दिलं ना उत्तर लगेच देतो मी. धन्यवाद सर. आपण त्याच्याकरता मी भाषण करून नाही जात, कारण विचारा काय विचारायचं आहे ते, मग तुम्ही ते सांगू शकतील ना लोकांना. हो सर, असंच होते. थँक्यू. सरकारी हॉस्पिटल में सर सोनोग्राफी की मशीन नहीं, एक सरक सोनोग्राफी की मशीन नहीं है. काय की सोनोग्राफी और एक्सरे की. मैं यही कोणतं अस्पताल जीवदानी हॉस्पिटल इथं हे नाही आहे? नाही, एक सोनोग्राफी की मशीन नाही. ठीक आहे देखता हूँ मैं देखता हूँ. ते बाबांनो हे लिहून ठेवा सगळे आणि मला द्या मुद्दे. हॅलो, नमस्कार. आता काल आम्ही बहुजन विकास आघाडीचा प्रचार केला सुनंदा पाटील यांच्या जोडीला. जवळजवळ 22 ते 23 सोसायट्या त्यांना काढून दिल्या, स्वतः मीच काढून दिल्या. प्रत्येक सोसायटीचा अध्यक्ष उपाध्यक्ष नाही कॉल केला. आता डी के पाटील साहेब बोलले आम्हाला की 25 जणांचा ग्रुप तयार करा. आता हे युवा पिढीचा ग्रुप तयार करणार, तर त्यांच्या भविष्याचा विचार तुम्ही केला पाहिजे की हे 25 पोरांना काम काय तुम्ही देणार. असे आम्ही स्थानिक रहिवासी दिले आणि आम्ही बहुजन विकास आघाडीच्या योजना मनापासून फिरतोय, प्रचारही करतोय. तर तो आमचा विचारही तुम्ही करायला पाहिजे की 25 मुलांना काम काय तुम्ही देणार. कुठल्याही पद्धतीचं आम्हाला काम द्यायला पाहिजे. म्हणजे काय हे असं कामधंदा कुठला घ्यायला पाहिजे. एक तर आपण इकडे जी कॉलेजेस आहेत तिकडे बरेचसे सगळे विरार वसईमध्ये राहणाऱ्या तरुणांना दिलं संधी. 1600 पोरं आहेत आपल्याकडे कामाला. कोण लोक येतात का अमुक ठिकाणी भरती आहेत, आम्ही पत्र देतो, फोन करतो, चला. जेवढे तुम्ही पण आहेत ना, आपल्याला नोकरी कुठे, त्या मुलाला आपण रोजगार कसा मिळवून देऊ, त्यांच्या अडचणी कशा आहेत त्या बघू. आणि निश्चितच स्थानिक जे रिक्षा आणि माहिती चालवतात त्यांनाही त्रास देतात. अजूनपर्यंत 3 शीट घ्या आणि खूप त्रास देतात. फक्त आमचे काशीनाथ दादा ह्याने सॉल्व्ह केला होता तो विषय, मागे परत तो त्रास चालू झाला. रिक्षाच्या 3 सीट होत्या, 4 सीट भरायची इथून जाताना. आमच्याकडे चंदन सर्वांना गेलेला माणूस रिक्षावाला 20 रुपये सीट, कोपरीवरून गेलेला 20 रुपये सीट आणि नारंगी बायपास वरून गेला तर 20 रुपये सीट. परंतु जर 3 सीट गेला तर त्याला तो नारंगीचा राजकोटला जर त्याच्या गेला माणूस 20 रुपयाने 3 सीट मध्ये 60 रुपयाने जाणार तो. आणि येताना एमपीए नाही, येताना त्याची रिक्षा काय मिळते, जाताना भरून 3 सीट जातात. पूर्वी 4 होत्या, त्याने झाला शिवशंभू साहेब यांची बोलणं झालं की या एक तारखेला बसून एक वाढून देतो म्हणून सांगितलं. झालं का मला माहिती नाही, पण झालं नाही सांगायला. झालं का? झालं का? नाही. हा, मी पण बोलतो, हे पण इकडून जे ते निवडून दिलं तर त्यांचे उपद्व्याप मूर्खासारखे.
बाकी अरे आणखीन कोणते प्रश्न असतील तर सोबत इकडे उभा आहे. नमस्कार अप्पा. गेले 15-20 वर्ष आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, नित्यानंदनगर कोपरी. तर आमच्या इकडे 20 ते 25 बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने केलेलं आहे. तर आपल्या माध्यमातून आमचा पुनर्विकास काय वगैरे होऊ शकतो का? या तुम्ही या माझ्याकडे, धन्यवाद. माझ्याकडे या, आपण बसू त्याच्याबरोबर. धन्यवाद. योग्य तो माणूस मी मिळून देईल. मी काय करायला येणार नाही, पण योग्य माणूसच देईल. ठीक आहे. धन्यवाद. बोला आणखीन कोणाला काय. आणि एक दुसरं सोसायटी वगैरे राहतात का तुमच्या? आयडिया झालेले राजन पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा बँकेचे, यांच्याकडून सोसायटी झाली असेल आणि सोसायटी लोन पाहिजे असेल तर सगळं लोन आपली जिल्हा बँक देईल. जसं तुमचं काम होत जाईल तसं ते पैसे देत जातील. बरोबर आहे. तुम्ही स्वतः बिल्डिंग बांधू शकता. त्याच्यातले वरचे जे ब्लॅक म्हणजे सोसायटी वाले पैशाच्या अडचणी असतात, तिकडून पैसे मिळतील. आणि आपण दिल्यात, लक्षात आलं का? चोपरा वसईला तरी बरोबर ना, आपण पैसे दिल्यात. तुम्ही जर हिंमत करत असतील कोणतरी बाहेरचा बिल्डर आणणारा, त्यापेक्षा बघा, बोला, चर्चा करा आणि मला भेटा. धन्यवाद. जर लक्षात ठेवा, मी सगळ्यांना सांगतो आहे हे, मी फक्त त्यांना नाही सांगत. मग तुमचं पण काय सोसायटी हे असेल, सोसायटी बनवली, कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवायला लागेल तुम्हाला. बरोबर ना राजा? रिडेव्हलपमेंटला पैसे देतील. कळलं? ती पण आहे संधी तुम्हाला. बोला बाकी. तो वगैरे इकडे उभा राहिला बघ बाळा. अरे पुढच्या वर्षासाठी पण उभं राहिलं. नमस्कार सर. मी आता एक 4-5 वर्ष झाले असतील मला मी बरफपाड्यामध्ये राहतो. स्टार्टिंग पासून एक भाडं होतं की 20 रुपये, त्याच्यात 4 किंवा 5 सीट भरायचे. पण आता सध्याची परिस्थिती अशी चालू आहे की गेल्या 1 महिन्यापासून म्हणजे रिक्षावाले सांगते की आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे त्या लोकांनी भाडं 30 रुपये 35 रुपये केले 3 सीटसाठी. आणि तेच आम्ही सकाळी जर मी आता कॉलेज आणि काम दोन्ही करतो, जसं मी आता कधी सकाळी 4 वाजता निघतो, कधी 6 वाजता निघतो. तर 4 वाजता निघतो तेव्हा मला रिक्षा अवेलेबल नसतात, तो एक इश्यू आहे. आणि त्याच्यानंतर 4 वाजता तर सकाळी येतो तर रिक्षा मला भेटते, पण ते 40 रुपये 50 रुपये असे जबरदस्ती भाडे भरताय. त्याच्यानंतर मग परत सकाळच्या पण वेळेला एक साधारण सर्वांच्याच कामाच्या वेळेला 6 की 7, 8, 9 वाजता असं कामाच्या वेळेला रिक्षावाले येतात. जर जास्त करून तर तिकडचे जे लोकल रिक्षावाले माटवाडे रिक्षावाले आहेत ते कधी अवेलेबल नसतात. नाही म्हटलं तरी 100 रिक्षा असतील त्याच्यातले स्टँडवर फक्त 10 रिक्षा भेटतात. ते 10 रिक्षा पण जबरदस्तीने ते लोक म्हणतात की 30 रुपये आम्ही 3 सीट घेऊन जाणार. मान्य आहे. त्याच्यानंतर पुढे बाबा आता काशीनाथ पाटलांनी उत्तर दिलं ना, 4 सीटचं करतोय. मग ज्या बाजूच्या त्यांनी विचारला ना प्रश्न, करतायत का ते, बोलतायत? हा,
म्हणून आणखी मी सगळे उत्तर दिली, मी भाषण करणार नाही. बहिराम जाधव तुम्ही बोला. दादा बोलणार आहे? बोला. आजच्या सर्व मान्यवर आणि कार्यकर्ते बंधारे बघितलं आणि आपले चारही उमेदवार सदानंद पाटील, जयवंत बसवंत, आपली सुनंदा पाटील आणि आपली अस्मिता, या चारही जणांना आपण बरोबर सोडा निवडून द्यायला काही चिंता नाही पाहिजे. आत्ताच आपले प्रश्न मांडले जे आपल्याला त्याची उत्तरं दिली, पण आपण हा एक मुद्दाम सांगतोय. नित्यानगर विषय आहे. नित्यानगरचा माणसाचा उभा होता, त्याने प्रश्न विचारला की आमच्या बिल्डिंगचं 25-22 बिल्डिंग आहेत, त्यांना नोटीस आले. आपण मी यांच्याबरोबर 2-3 वेळा बसलोय. त्यांना आता हे बीजेपीला घाबरतात, तुमच्या बिल्डिंग तुटल्या तर आम्ही त्याला धरून देणार. त्यांना उद्गार दिला आपण की 41 बिल्डिंग तुटल्या नावाच्या तुटत होत्या, तेव्हा ह्याच बीजेपीवाल्यांनी सांगितलं की आम्ही सोडून देणार नाही मत, आणि त्या सगळ्या 41 बिल्डिंग तुटल्या गेल्या. मग आम्ही तुम्हाला आपण सांगितलं की आपाच्या ऑफिसमध्ये तुम्ही या, सोसायट्या बनवा, आणि आपण ज्या ज्या बिल्डिंग मध्ये नोटिसा लागल्या त्या बिल्डिंगला संरक्षण देऊन सोसायट्या बनवून आपल्याला कसं काम करता येईल. मी सांगितलं का आपण सांगितलं आम्ही बिल्डर नाही, मत चांगला योग्य माणूस असेल आपण सांगितलं तसा माणूस आपण तुम्हाला देऊ असं मी आश्वासन देतो. काम करताना मला वाटतं सर्व विभागामध्ये आणि लोन पाहिजे असेल तर आमचे बांधकाम चेअरमन आधी आहेत, ते लोनही आपल्याला मिळेल. पहिला प्रश्न निवडणुकीचा सर्व विभागांना आपल्याला फक्त हा विभाग चंदनचा विभाग होत्यापर्यंत हा विभाग आहे, त्या विभागातच कार्यकर्ते आलेले आहेत. आपण या सर्व कार्यकर्त्यांना आपण थोडं मला वाटतं थोडंसं शब्द बोलावे अशी यांच्याकडनं विनंती करतो. आपण 2 शब्द बोलावे. तुमच्या भाषणाकडे लोक आलेले आहेत, माझ्या भाषणाकडे लोक आले नाही, आम्हाला बघा लोक आले नाही, तुला बघा लोक आले, मग तू बोलायला पाहिजे. त्याकरता सर्व कार्यकर्त्यांना आपल्याला प्रत्येक शिरगाव वैतरणापर्यंतचे लोक आपल्याकडे आले. अजून बाकी राहिलेला आमचा भाग आहे चांदी, मांडवी, तशीच कोपर, शिरसाट आणि भामरपाड हा भाग आपल्याला राहिलेला ते उद्या करणारच आपण. पण आता जे कार्यकर्ते आपण हे सगळे कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर आम्ही उद्याला म्हणजे आजच आपली बसून जबाबदारी देणार आहे. सगळ्यांनी काम करायचं आहे. काम गेली 5 वर्ष आपली महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता नव्हती, मग प्रशासकीय राज्य होती, त्याच्यामुळे काही कामं झाली नसतील. पाण्याचा प्रश्न आपण कुठल्या गावात राहिले नाही, पाणी झालं, वेतरा बघायला, रस्ता झाला, काही समस्या राहिलेली नाही. आम्ही विचारतो काय पाहिजे, आता काय रस्ते झाले, पाणी झालं, पाणी भरपूर येते तिथे, पाणी बऱ्याचशा पाणी काही वाड्या गेले. आपण पाणी प्यायल्यानंतर लोकांनी काही वाड्या केल्या, रिक्षा सुद्धा सर्व्हिस सेंटर काढलं, काही टँक लावलं. आपल्याच पाण्यातनं ते फिल्टर प्लॅन लावून लोक पाणी विकतात. म्हणजे आपण काय करायला पाहिजे, पाण्याचा एवढा पाणी ज्या गावात पाणी नव्हते म्हणजे माझ्या गावासारख्या माझ्या गावामध्ये माझ्या बायकोने हिंड्यावर पाणी डोक्यावर पाणी आणले, डोक्यावर पाणी माझ्या बायकोने आमच्या गावातल्या लोक डोक्यावर पाणी आणले. अशा परिस्थितीत आज प्रत्येकाच्या घरी नळामध्ये सांगितलं आमच्या विजय गरजने की आमच्या बायका आमच्या भगिनी सगळ्या जायच्या आणि त्यावर कपडे धुवायला जायच्या. आज एकही गावातली बाई पाण्याच्या डोक्यावर पाणी हंडा आणत नाही, सगळ्या घरात मुबलक पाणी मिळते. आपण राहिला प्रश्न एकूण एकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही आज परिसरामध्ये असतो, जातो आपला भोजन विकासासाठी म्हणून सगळ्यामध्ये काम करतो. त्याच्यामध्ये आमची आजी माझी नगरसेवक सर्व काम करतात, सर्व आपल्या बरोबर आहेत. एकही नगरसेवक बाजूला गेलं नाही. मग आपल्यामध्ये एवढे कार्यक्रमामध्ये एकही माणूस आपल्या प्रेमापोटी सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि हे काम करतील. त्याच्यामध्ये मी आश्वासन देतो की आपा ही 1 नंबर सीट, ही 1 नंबर जाईल, तालुक्यामध्ये 1 नंबर जाईल असं आश्वासन देतो. आणि सगळ्यांनी आपापल्या परिसरामध्ये पुस्तक कार्यावरून नाही तर आपली जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक गावात आपापण गेलं पाहिजे आणि त्या गावात एवढे मतं आहेत. मला वाटतं आपण द्वारकाधीश मंदिर चालू केल्यानंतर म्हणजे उद्घाटन झाला 1 महिना 1.5 महिना झाला असेल. त्या मंदिरामध्ये कधी भविष्यामध्ये आपण विचार नाही केला. आपल्या बाजूला जिद्दनी मंदिर आणि इथे द्वारकाधीश मंदिर आपल्या तालुक्यामध्ये नव्हे
तर महाराष्ट्रामध्ये एक तीर्थक्षेत्र झालं आणि ते तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्रामुळे गावातल्या लोकांना रोजगार मिळाला. रिक्षावाला रिक्षाचं भाडं 50 रुपये भाड्याने ते स्टेशनला जातात. म्हणजे या उद्याला परत खूप काम, मी बोलण्यापेक्षा आपण बोलतील ते डेव्हलपमेंट खूप टाइम लागेल. डेव्हलपमेंट तेव्हा याच भागातल्या लोकांना याच भागातल्या यांचं उत्तर मला जास्त पोरगा बोला की आम्ही काम करणार, आम्हाला काय मिळणार. आपल्याकडे काम भरपूर आहे. जो काम केलेला भरपूर काम मिळेल. काम करायची इच्छा पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. आपल्या कॉलेजमध्ये जेवढी लोक कामाला आता आपा माहिती असेल पण आपा जेवढी लोक कामाला आहेत ती सर्व शिरगावची लोक आहेत कामाला. टोटल शिरगावचे एकही बायका माणूस मिळत नाही कामाला. आता आपण जर शिरगावला 20 बाई 16 बायका कामाला लावलेल्या आहेत. म्हणजे भाजी चिरत असेल, काम करत असेल, ते सगळ्या बायका शिरगावच्या आहेत. पुढे होणाऱ्या रोजगार निर्मितीमध्ये पार्किंगचा मला विषय सांगितला. पार्किंग जवळजवळ 500 लोकांची पार्किंग, आज 500 लोकांच्या गाड्या उभ्या असतात. त्या पार्किंगचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळावं म्हणून माझ्याकडे प्रस्ताव आले. म्हणजे शेवटी काय इथे या स्थानिक लोकांना, या स्थानिक ज्यांची जागा गेली त्यांना आपण त्यांना प्राधान्य देणार. त्यात काही शंका नाही. माझ्यापेक्षा आपण चांगलं बोलतील आणि आपल्याला चांगली माहिती देते. राहिला कबरसंद प्रश्न, आपण जेव्हा आपण येतो तेव्हा कबरसंद विषय असेल त्यानुसार पण कबरसंद प्रश्न होता. मला जो कबरसंद प्रश्न आम्ही आणि विनय पाटील यांनी एकदम सुलभ रीतीने सोडवला. एकदम स्वच्छ, मस्त आणि चांगलं सुशोभीकरण असं कबरस्थान झालेलं आहे. राहिलं फक्त एकच कबरस्थान शिरगावचं. आपली सत्ता आल्यानंतर पहिलं काम मी तुम्हाला आश्वासन देतो माझ्याकडनं, नाही झालं तर माझ्या पैसे करेल पण तुमचं काम होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या सर्व मान्यवर, शेवटी आपले अध्यक्ष आदरणीय आप्पा, माझं आराध्य दैवत, मंचावरील सर्व मान्यवर, आपले चार उपस्थित सर्व बहुजन विकासावर प्रेम करणारे मित्रांनो, बराच उशीर झाला तरी देखील आपण आप्पांचे विचार ऐकण्यासाठी राहिलेल्या या ठिकाणी आता सार्वत्रिक निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं. आपले 4 उमेदवार आहेत. 4ही उमेदवारांना सिटीच्या समोरची 4ही बटणं दाबून आपण निवडून देणारच आहोत. परंतु या ठिकाणी पी.के. पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ही निवडणूक सहजासहजी साधी आणि सोपी नाहीये. त्याचं कारण ज्या पद्धतीने विधानसभेला आपल्याला भोल्यात ठेवलं, अशीच गर्दी, तुफान गर्दी प्रत्येक सभेला, प्रत्येक मिटिंगला, प्रत्येक कार्यक्रमाला असायची आणि आपण हवेत गेलो आणि कुठेतरी आपला घात झाला. घात कार्यकर्त्यांमुळे नाही झाला, मतदारांमुळे नाही झाला, तर ईव्हीएम मशीनमुळे झालेलं आहे हे मला सांगायचं. म्हणून खोटं मतदान आणि ईव्हीएम मशीन याच्यावर कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष दिलं पाहिजे. आणि सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी पोलिंग बंद होईपर्यंत महत्वाचं काम जे असतं ते पोलिंग एजंटच्या जोडीला राहून पोलिंग एजंट पूर्ण ते मतदान करून घेणं हे खरं काम असतं. या ठिकाणी सांगितलं गेलं की ही निवडणूक साधी सुधी नाही. पाटील साहेब, साधी सुधी तर अजिबात नाही. अरे आपला आप्पा हा वाघ आहे. मी वाघाची डरकाळी ऐकण्यासाठी या महापालिकेमध्ये मुख्यमंत्र्याला यावं लागतं. ही किती लाजवान आणि किती लज्जास्पद गोष्ट आहे की एक सर्वसामान्य या वसई विहार मधला नेता आणि एवढा महाराष्ट्राचा नेता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्याचं सोडा दिल्ली स्वराला देखील या ठिकाणी यावं लागतं. त्याचं कारण काय? तर आप्पाच्या कामाचा विकास, आप्पाचा विकास हा तुमचा आपला सगळ्यांचा ध्यास आहे. कारण आपण जे केलेलं आहे त्यांच्याजवळ दुसरा मुद्दाच नाही.
35 वर्ष 35 वर्ष 35 वर्ष 35 वर्ष, ज्याची वय 25 वर्ष आहे तो पण 35 वर्ष बोलतो आणि 30 वर्ष आहे तो पण 35 वर्ष बोलतो. काय 35 वर्षात काय म्हणजे जन्मच होता तेव्हापासून आपण राजकारण करतो आणि ते प्रश्न विचारतात 35 वर्षात काय केलं. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, त्या रस्त्यावर चालतात ते रस्ते लोकनेते यशवंतराव ठाकूरांनी बनवलेले आहेत. ज्या लाईट खाली अभ्यास करतात ते पुस्तकं वाचतात ती लाईट आपण आणलेले, जे पाणी पितात ते पाणी आपण आणलेलं आहे. शिक्षणाचे दरवाजे या महापालिकेत खुले आपण केलेले, आरोग्याच्या ज्या सुविधा असतील त्या आपल्या माध्यमातून खुल्या झालेल्या आहेत. आपण काय केलं नाही ना ते विचारा, काय केलं नाही ते विचारा. काय केलं तुम्ही काय केलं, काय केलं. आप्पाच्या जोडीला एकटा आप्पा 35 वर्ष आमदार नव्हता, त्यांचे देखील खासदार होते. आताचे जे खासदार यांचे बाप 10 वर्ष पालकमंत्री होते आपल्या जिल्ह्याचे. त्यांनी काय केलं, राम खासदार होते भाजपचे, त्यांनी काय केलं. आता त्याच्या कुठल्या कन्या नाव होतं ना, संघर्ष कन्यांचे वडील देखील 5 वर्ष होते. त्यांनी काय लावलं, काय दिवे लावलं. या ठिकाणी जे जे आमदार आहेत, जे जे खासदार होऊन गेले ते सगळे आपल्या जोडीला बीजेपीचे होऊन गेले. परंतु आपल्याला एकट्याला जबाब करतात तर वसई विरारमध्ये काय केलं, आणि वसई विरारमध्ये काय केलं नसतं तरी लाखो जनता आपल्या पाठीशी राहिली नसती. आज काहीतरी केलं म्हणून आपण सर्व हे इथलं बोलत मी तुम्हाला. काल पेलाला नारळ फोडायला कमीत कमी 10,000 माणसं असतील. वाळवा देवीच्या मंदिरामध्ये, पेलाला गाव देवीच्या मंदिरामध्ये नारळ फोडायला 700-800 माणसं असतील. आज सकाळी जुचंद्रला गेलो होतो, तिथे रालीत गर्दीत माणसं असतील. काल संध्याकाळी मी माणिकपूरला गेलो होतो, तेवढीच माणसं त्या रॅलीला होती. म्हणजे लोक आपल्या जोडीला आहेत. परिवर्तन अरे फक्त परी झाले, वर्तनात बदल झालेला नाही. वर्तन तेच आहे, तो वर्तनात बदल झाला त्यांच्या. नाही परिस्थिती बाकी वर्तनात बदल झाला का त्यांचं वर्तन आहे ते तसंच. त्यांचं वर्तन आहे ते तसंच आहे. काय वर्तन आहे तर तुम्ही युट्यूब व्हॉट्सअप फेसबुकला बघता ना, त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना 2-2 कोटी रुपये घेऊन तिकीट नव्याने दिली आणि जुने तसेच राहिले की त्यांचीच लोक सांगतात मी नाही जाणार. कोणी तर वसईच्या आमदारांनी. आता मग असे राजन पटलांना येताना गाडी युट्यूब लावला. राजन नाईकांच्या बाबतीत तीच परिस्थिती. या बीजेपीच्या दोन्ही आमदारांनी फक्त आम्ही बोलला राजन नाईक जो करणे काय उखाडणे काय उखाडो 4 साल तो नाही येऊ. म्हणजे त्याला माहित होऊन चुकलेलं आहे की 5वं वर्ष आपल्याला परत मिळणार नाही. 4 वर्षात काय लुबाडायचं त्याला लुबाडून घ्यायचं. ही नीतिमत्ता भाजपच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे त्या पक्षाचे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत या ठिकाणी त्यांच्या विकासावर काय विकास केला त्यांनी 1.25 वर्ष झालं. आता जे खासदार आहेत ते काल एक शब्द बोलले, मुख्यमंत्र्यांची जागा बघायला गेलेले तो शब्द इथे बोलणार नाही मी. परंतु त्यांना मला त्या आत्ताच्या या खासदाराने विचारायचं आहे की 1.5 वर्ष झाला तुम्ही खासदार आहे, 1.5 वर्षामध्ये या वसई विरार महापालिकेमध्ये 1 पैसा तरी आणलाय का, 1.5 पैसा तरी आणलाय का, काय अधिकार आहे त्यांना महापालिकेवर बोलण्याचा, मत मागण्याचा. दोन्ही आमदार आम्ही सगळं हे केलं, पुस्तिका काढली, हे केली ते केली. पुस्तिकेत काय लिहिलंय तर जी पत्र लोकनेते यशवंतराव ठाकूरांनी दिली, जी पत्र क्षितिज ठाकूरांनी दिली, जी पत्र राजेश पाटलांनी दिली, त्या पत्रावर झालेली कामं ते म्हणतात का आम्ही मंजूर करून आणली. अरे आम्ही एक पत्र दिलेलं असेल ना ते दाखवा ना लोकांना. काही एक पत्र दिलं नाही, या पत्रावर हे काम मंजूर झालं काय नाही. फक्त खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. काय म्हणतात ते जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला आपाची विचार त्याच्यात. आणि ते काय म्हणतात जय श्रीराम की जय श्रीराम की जय. मी पण तुम्हाला सांगतो आपला नारा पण आता बदलला पाहिजे. जय द्वारकाधीश महाराज के, द्वारकाधीश महाराज के.
बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा. अरे कोण म्हणतो येणार नाही? अरे कोण म्हणतो येणार नाही? विरार वसई महानगरपालिका निवडणूक 2026 आपले लोकनेते श्री माननीय मी सदानंद गजानन पाटील प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवार आहे. तर माझ्यावरती जो तुम्ही आधी विश्वास दाखवला तसाच विश्वास आता पण करा आणि मला बहुमताने विजयी करा ही मी आशा बाळगतो तुमच्याकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. माझं नाव जयंत बसवंत, वार्ड प्रभाग क्रमांक 1 मधून अनुसूचित जमातीमधून उभा आहे. मी ऍडव्होकेट अस्मिता विशाल पाटील, एक सुशिक्षित उमेदवार म्हणून उभी आहे. आपल्या महानगरपालिकेतून जास्तीत जास्त खर्च आपल्या प्रभागात करून आपल्या प्रभागातून काम पूर्ण करण्यासाठी उमेदवार म्हणून उभी आहे. तर जास्तीत जास्त मताने मला निवडून द्या. नमस्कार, मी सुनंदा पाटील. मी प्रभाग क्रमांक 1 मधून क विभागातून उमेदवार आहे. तरी तुम्ही मला जास्तीत जास्त मताने विजयी करा एवढी आशा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आपले चारही उमेदवार ज्यांनी स्वतःची ओळख आताच करून दिली, सुशिक्षित सुसंस्कृत अशा प्रकारचं एक आपली ऍडव्होकेट, चांगली गोष्ट आहे. वकिली करणार इकडे आपली तुमची उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, निवडणुकीचं इकडे काय बोलायचं नाही. तुम्हाला तुमच्याकडे मतं मागायची म्हणजे तुमचा अपमान केला तर का? तुम्ही मतं काढणार आहे. फक्त एवढंच सांगतो, काही 2 दिवस तुम्ही फिरा एकत्र, त्यानंतर 4 टीम करा. नगरसेवकांनी पण एकाने हा विभाग, एकाने तो विभाग, एकाने वैतरणा, एकाने त्याला अशा टाईपचं वाटून तिकडूनचे आपले लोकल कार्यकर्ते घेऊन म्हणजे एक राऊंड मारा चौघांनी मिळून एकत्र, नंतर एक त्याने फिरा. आणि तुम्हाला मी एक सांगतो, काही बोलायची गरज नाही. नाही, 4 मशीन 4 शिट्ट्या. लक्षात आलं का? तुम्ही सांगतील माझं नाव वा, ह्याचं नाव वा, कोणीही आजपर्यंत तुम्ही कोणी नावातून मतदान दिलंय का? काय बघून मतदान देतात? निशाणी बघून, निशाणी बघून. त्याच्यामुळे तुमची नावं किती वेळा जातात ह्याच्यापेक्षा आपली निशाणी किती वेळा लोकांपर्यंत जाते हे जास्त, कार्यकर्त्यांचं हे जास्त महत्वाचं आहे. लक्षात आलं का? नावं हे ते बाकी काही बोलू नका. अबकड वगैरे करायचंच नाही. 4 ठिकाणी आपल्याला शेती निशाणी दाबायची 4 मशीनवर. एवढं जरा सगळ्यांनी लक्षात घ्या. काशीनाथ पाटील, बळीराम जाधव, तुम्ही पण जरा जमिनीवर काय म्हणतील कार्यकर्त्यांबरोबर तुमच्यावर माझं लक्ष राहणार आहे. आता मला फसवलंय, आता मी अँकर घेऊन बसतो तुमच्या मागे. कार्यकर्ते पण अपवाद नाही, तुमच्या मागे पण तुम्ही हक्काने कधी पण कामं घेऊन येऊ शकतात माझ्याकडे. या कामं करण्याकरताच आपण असतो, पण त्याच हक्काने जोराने कामाला लागा. हे जे काय 11 दिवस आहेत, 10 दिवस आता, ते 10 दिवस रात्र मेहनत करा. जिथपर्यंत पोहोचवत आहे तेवढं पोचा. आज जे तुम्ही प्रश्न मांडले त्याची उत्तर मी लगेच दिली. इकडे द्वारकाधीश मंदिराबद्दल बोलला, बऱ्याच जणांना रोजगार मिळाले, रिक्षा जोरात चालायला लागल्या, काही जण तिकडे स्टॉल लावले, सगळं ठीक आहे. पहिला मंडळ शिरगावची तिकडे सगळ्या कामामध्ये त्यांनाच घेतलं. आणि तुम्हाला मी एक सांगतो,
का अजून 6 महिने वर्ष जाऊन द्या, त्या देवळाच्या परिसराचा असा काही काय पलट करेल का लोक तिकडे दर्शनार्थ येतीलच, पण दर्शनाबरोबर 2 तास बसून तिकडे सगळं करतील. आणखीन तो सगळा रोजगार, ते जे काय असतील व्यवसाय रोजगार, ते आपण इकडूनच्या लोकांना देणार. मी कॉलेज टाकलं तरी कॉलेजमध्ये शिरगावच्या कॅम्पसमध्ये ज्याची जशी कॅपॅसिटी, कोण पिऊन म्हणून लागलं, कोण शिक्षक म्हणून लागलं, ज्याची जशी कॅपॅसिटी त्या लोकांना लावलं. तीच भूमिका देवळाच्या बाबतीत देखील माझ्याकडे माझी असणार आहे. माझी म्हणण्यापेक्षा प्रवीणा ठाकूर यांनी ऑलरेडी सांगून टाकलंय का तिकडूनची लोक मदत करतात, त्यांच्या करतात आपण लक्ष्मीला मारला काय बघायचं नाही त्या देवळामध्ये. ते तुमचं तुम्ही बघा, देवळामुळे तुम्हाला त्रास पण होतोय हे पण कल्पना मला आहे. त्या ट्रॅफिक भरपूर जाम होतो, लोक तेवढी येतात का आपल्या कोणाच्याच स्वप्नात नव्हतं का अशा प्रकारचं एक क्रेज लोकांमध्ये देवळाची निर्माण होईल. मग गेली 10-12 दिवस अगदी नाताळची सुट्टी पडली तेव्हापासून अगदी आजपर्यंत ज्या पद्धतीने लोक येतात, तर आपण त्याचं रोड, त्याचं नियोजन आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल ते करतो. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, जोर मारा. एखाद्याला काम करायचं असेल तर फसवू नका, फसवू अजिबात नका. बरोबर राहून फसवायचा उपद्व्याप कोणी करू नका. काशीनाथ पाटील, बळीराम जाधव, तुम्ही पण जरा चांगल्यापैकी जोर मारा. बाकी काय बोलत नाही. चारही उमेदवारांना शुभेच्छा देतो. दिवस रात्र फिरा, तुमच्या ह्याच्यात आहे. जे काही सहकार्य माझं लागेल त्यावेळी मला बोलून जाईल. आणि दुसरं सांगतो, या मीटिंग आणि भाषण करत बसू नका. अडचणी असतील तर मला फोन लावा डायरेक्ट, काय असेल. आणि आपण घर टू घर, खास करून महिलांची जबाबदारी आहे. तुमची महिलांची टीम अशी बनवा. तुम्ही किचन पर्यंत जाऊ शकता, तुम्ही महिलांच्या किचन मध्ये जाऊ शकता. त्या पुरुषांना बाहेर राहायला लागते. तर त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या महिला घेऊन फिरतील ना तेवढं जास्त फायदा होईल. अशा टीम बनवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ती सभा संपली. धन्यवाद. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, भोजनाची व्यवस्था आहे, सगळ्यांनी भोजन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर उद्या आपण ही कार्यकारिणी ठरवणार आहोत. त्याची सगळी यादी आम्ही उद्यापासून फायनल करून आपल्यापर्यंत पोहोचू. आपल्याला सांगितल्याप्रमाणे उद्यापासून आपल्याला सगळ्यांना जोरात कामाला लागायचं. बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा.